नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण एका खास आरोग्यदायी रेसिपीबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना हिवाळ्यात ऊब आणणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते मी आज दाखवणार आहे. मेथीचे लाडू केवळ चविष्टच नाहीत तर ते शरीराला ताकद आणि ऊर्जाही देतात. गेली 50 वर्षे मी या रेसिपीचा आस्वाद घेत आहे. मी लहान असताना माझी आई तसेच माझ्या आईची सासू म्हणजे माझी आजी याच पद्धतीने ही लाडू बनवायची. गेली 40 वर्षे मी पण ह्याच पद्धतीने लाडू बनवलेले आहेत. हे लाडू माझे मुलं लहानपणापासून आवडीने खातात. यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा. यासाठी मी अर्धा कप मेथी घेतली आहे. मेथी मंद गॅसवर भाजायची. जास्त मेथी भाजायची नाही. थंड करून मिक्सरमध्ये याची आपण पूड करून घेऊ. पीठ रवाळ मी बारीक करून घेतले आहे. ही मेथी आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तुपामध्ये ही मेथी 4 दिवस भिजवायची आहे. मेथी बुडेल एवढं तूप घ्यायचं. आणि 4 दिवस आपण ही मेथी झाकून ठेवू. या रेसिपीसाठी आपण एक सिक्रेट मसाला तयार करू. सुंठ पावडर, काळी मिरी, वेलची आणि एक जायफळ. मिक्सरमध्ये याची आपण पूड तयार करून घेऊ. हाच मसाला आपण डिंकाच्या लाडूसाठी सुद्धा वापरू शकतो. याने आपले लाडू खूप चविष्ट होणार आहेत. 2 कप गव्हाचे पीठ मीडियम गॅसवर आपण भाजून घेऊ. पाच मिनिटं भाजल्यानंतर आपण यामध्ये थोडे थोडे तूप घालून घेऊ. मेथीचे लाडू म्हटलं की तूप हे आलेच आणि तूप हे आपल्याला मेथीच्या लाडवाला जेवढे टाकाल तेवढेच कमी असते. जेवढे तुम्हाला टाकायचे असेल तेवढे तुम्ही टाकू शकता. मेथीचे लाडू गरम असल्यामुळे तुपामुळे याची गरमी थोडी कमी होते. मीडियम गॅसवर आपण पीठ 20 मिनिटे भाजून घेऊ. आता आपण 4 दिवस भिजवलेली ही मेथी या पिठात घालून घेऊ आणि 5 मिनिटं परत हे पीठ आपण भाजून घेऊ. मेथी टाकल्यानंतर जास्त वेळ पीठ भाजायचे नाही, त्यामुळे कडवटपणा वाढतो मेथीचा. 5 मिनिटं हे पीठ भाजून घेतले. सगळे जिन्नस आपल्याला मीडियम गॅसवरच भाजायचे आहे. आता यामध्ये आपण एका कढईमध्ये अर्धा कप बदाम, अर्धा कप अक्रोड आणि अर्धा कप काजू भाजून घेऊ. 5 मिनिटं छान मीडियम गॅसवर आपण हे सगळे जिन्नस भाजून घेऊ. यामध्ये आपण थोडासा पिस्ता घालून घेऊ आणि हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर याची बारीक पूड करून घेऊ. अर्धा कप डिंक मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची. कढईमध्ये
थोडंसं तूप घेऊन 1 चमचा तूप घेऊन 5 मिनटं हा डिंक आपण भाजून घेऊ. डिंक आणि ड्रायफ्रूटची पूड आपण पिठावर टाकून घेऊ. डिंक छान भाजल्या गेला आहे आणि फुलला पण आहे. आपण या पिठावर ड्रायफ्रूटची पूड आणि डिंक टाकून घेऊ. 2 कप डेसिकेटेड खोबरं आपण स्लो गॅसवर भाजायचं. लालसर रंग आल्यानंतर हे खोबरं आपण पिठामध्ये मिसळून घेऊ. आता आपण अर्धा कप किसमिस हे सुद्धा पिठामध्ये मिसळून घ्यायचे. हा जो आपण मसाला बनवला होता तो पण यावर घालून घेऊ आणि चिमूटभर मीठ टाकून घेऊ. हा मी सेंद्रिय गूळ घेतला आहे. हा चिरून 2 कप गूळ घ्यायचा. कढईमध्ये गूळ घेऊन त्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचे. गुळाला आपल्याला वितळवायचा आहे, पाक करायचा नाही. नुसता आपण गूळ वितळवून घेतलेला आहे. गव्हाच्या पिठामध्ये सगळे जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये हा वितळवलेला गूळ घालून घेऊ. चांगल्या प्रकारे मिक्स करायचे. एकजीव होईपर्यंत आपण हे जिन्नस मिक्स करून घेऊ आणि लगेच आपण याचे लाडू वळायला घेऊ. एवढ्या पिठाचे जवळपास 40 लाडू तयार होतात. माझी लाडवाची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला मी पहिले धन्यवाद देते. मला आशा आहे की हे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. ही रेसिपी घरी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव जाणून घ्यायला मला खूप आनंद होईल. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी आणखी एक गोडसर रेसिपी घेऊन मी परत येईल. धन्यवाद.